रक्षाबंधन म्हटलं की भावा बहिणीचं प्रेम, सुंदर राखी आणि तोंड गोड करण्यासाठी काहीतरी खास गोड पदार्थ आलाच. तर या रक्षाबंधनला मी जगातली सगळ्यात सोपी अशी मिठाई बनवणार आहे. ही मिठाई म्हणजे मँगो केशर कोकोनट बर्फी आहे. ही दिसायला जितकी सुंदर आहे ना तितकीच आहे ना चवीला अप्रतिम अशी लागते. आपल्याला ना ही बर्फी करण्यासाठी ना काय काय साहित्य लागतं ना ते तुम्हाला मी सांगते. आपण आहे ना इथे 3 नारळाचा चव आहे ना हा असा खोवून घेतलेला आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवत आहे, त्यानुसार मी घेतलेला आहे. आपल्याला ना 1 वाटी इतकी साखर लागणार आहे, अर्धी वाटी इतकी आपल्याला इथे मिल्क पावडर लागणार आहे, 1.5 वाटी इथे आपल्याला दूध लागणार आहे. इथे ना मी मँगोचा पल्प घेतलेला आहे, ते 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे. गार्निशिंगसाठी इथे आपल्याला काजू बदाम जे काय असेल ना ते तुम्हाला ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. इथे मी बिया घेतलेल्या आहेत आणि ते काजू आहेत. इथे ना आपल्याला आहे ना केशर दुधात घालून ठेवलं होतं, केशर घ्यायचं आहे आणि विलायची पावडर घ्यायचे. ही ना बर्फी मला जगातली सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी बर्फी वाटते. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ना इतकी सोपी, ह्या रक्षाबंधनला तुम्ही नक्की करू शकता आणि टायमाला पण तुम्ही करू शकता. अतिशय सोपी आहे आणि तितकीच टेस्टी पण लागते. चला तर मग उशीर न करते रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला काय करायचं असतं, पहिली स्टेप ही ना आपल्याला ना 1 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आहे आणि ना जे आपण कोकोनट घेतलं होतं ना खवून ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जातो. आपण हे सगळं खोबरं खवलेलं हे घालून घेऊया. तुम्ही ना मिक्सरला तुम्ही लावू शकता. त्याचा मागचा काळा पार्ट हा काढून आहे ना तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. पण मिक्सरला केल्यावर काय होतं ना ते कुठे जास्त बारीक होतं कुठे कमी होतं. म्हणून आहे ना मला खवून घेतलेलंच हे अतिशय आवडतं असं खोबरं, म्हणून मी ना नेहमी खोबरं खवूनच घेते. हे एक आपण 2 मिनटं आहे ना हे छान असं परतून घेऊया, म्हणजे ह्याच्यातलं पाण्याचं पण प्रमाण कमी होतं आणि छान असं हे मिश्रण तयार होतं. मीडियम गॅसवरच आहे ना आपल्याला हे खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे. अतिशय सोपी ही रेसिपी आहे, झटपट होते आणि तेवढीच आहे ना ही कमालीची लागते, छान अशी लागते ही. आणि ना बऱ्यापैकी साहित्य हे आपलं सगळं घरचंच असतं, म्हणून ना असं काही बाहेरचं एक्स्ट्राचं आणायची पण आपल्याला काही गरज भासत नाही. फक्त नारळ पाहिजे आणि हे नारळ जर ना मोजून घेतले ना तर ना मी 3 कप इतके हे भरून दाबून भरून घेतलेले आहेत. आणि एका कपाला 1 नारळ असा लागतो, असे मी 3 कप असे 3 नारळ घेतलेले आहेत. 1-2 मिनटं झालेले आहेत. आपलं खोबरे छान असं परतून झालेलं आहे. आपण आहे ना आता ह्यात आहे ना दूध घालून घ्यायचं आहे. इथे ना 1.5 कप इतकं मी दूध घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आपल्याला सगळं. हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅट क्रीमचं आपल्याला दूध हे वापरायचं आहे. गाईचं दूध आहे ना हे पातळ असतं, म्हणून आपल्याला घट्ट असं म्हशीचं हे दूध वापरायचं आहे. तुम्ही ना ह्यात आहे ना साई पण घालू शकता, जी घरात आपल्या साई असते ना ती पण घालू शकता. साईमुळे काय होतं ना या बर्फीला आहे ना क्रीमी असं टेक्स्चर छान असं येतं, म्हणून आपण साई पण ह्याच्यात वापरू शकतो. आता ना थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली बर्फी तयार होणार आहे. आता एक ना 2 मिनटं झालेले आहेत. आपण आहे ना ह्यामध्ये साखर घालून घेऊया. इथे 1 कप इतकी मी साखर घालून घेणार आहे. त्या साखरेचं पाणी व्हायला लागतं तसंच हे ना मिश्रण पातळ होतं, पण आपल्याला छान असं घट्ट असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. छान असं त्यातलं पाणी हे ह्या मिश्रणातलं सगळं आटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ह्या दुधात आहे ना नारळ हा छान असा शिजला जातो, म्हणून आपल्याला दूध घालणं गरजेचं असतं. दुसरं कारण म्हणजे ना दुधामुळे ना छान असं मलाईसारखं त्याला चव येते किंवा खव्यासारखी त्याला चव येते आणि सॉफ्ट अशा ह्या बर्फी तयार होतात. आता आहे ना आपल्या मिश्रणातलं आहे ना बऱ्यापैकी हे दूध आणि ना जे पाण्याचं प्रमाण होतं ना ते आटलं गेलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची. आपण आहे ना अर्धी वाटी इतकी किंवा अर्धा कप इतकं मिल्क पावडर घेतली होती, ती घालून घेऊया. इथे आता आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची. मिल्क पावडर घातली ना आपल्याला बारीक गॅसवर हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरमुळे काय होतं ना बर्फीला लवकर थिकनेस येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बर्फी नाही माउथ मेल्टिंग खव्यासारखी अप्रतिम अशी होते. पण सगळ्यांच्याच घरी मिल्क पावडर ही अवेलेबल असेल असं नाही. मग अशा वेळेस काय करायचं ना, जे आपल्या घरी साई असते ना ती 2 दिवसाची आपण आहे ना दुधावरची साई ही साठवून ठेवायची आणि छान अशी त्याच्यात आहे ना आपण ही वापरून घ्यायची. सेम तशीच चव आपल्याला इथे मिळते. आता छान असं आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. ते एका साईडला असं गोळा होतंय, म्हणजे आपलं हे बर्फीसाठी रेडी झालेलं आहे. लगेच कळतं. असं सिलिकॉनचा स्पॅच्युला घ्यायचा आणि सगळं असं कडेचं खरडून छान असं आपल्याला मिश्रण
रेडी करायचं आहे. म्हणजे काय होतं ना, अजिबात ते वाया पण जात नाही. आणि दुसरी गोष्ट कसं चेक करायचं, असं केलं की धपकीने खाली पडतंय म्हणजे आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता ना ह्याच्यात मी एक फ्लेवर मी हा विलायचीचा करणार आहे, खालचा कोकोनटचा प्लेन फ्लेवर, आणि दुसरा आहे ना मी ना मँगो फ्लेवर ह्याचा एक लेअर त्याचा मँगो फ्लेवरचा करणार आहे. म्हणून आपल्याला हे मिश्रण 2 भागामध्ये डिवाईड करायचं आहे. तुम्ही साधी सिंपल अशी बर्फी विलायची घालून केली तरी पण अप्रतिम अशी लागते, पण छान असा कलर दिसावा म्हणून मी ना ह्या बर्फीला 2 कलर असे मी देत आहे. आता हे आपण डिवाईड करून घेऊया. खालचा लेअर आपण आहे ना हा विलायचीचा करायचा आहे. थोडंसं मी हे मिश्रण काढून घेते. आता ना ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, विलायची घालून घ्यायची आहे. छान आता हे मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. आता ह्यातच ना मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे, काजू आणि जे आपण पंपकिन सीड्स चॉप केले होते ना ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मी थोडे काजू आणि हे सीड्स घालून घेणार आहे. हे पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही असं प्लेन केलं ना पूर्ण बर्फी तरी पण आहे ना अप्रतिम अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आहे ना हे मिश्रण आहे ना ट्रेमध्ये काढून घेऊया. आता आहे ना आपल्याला पहिला लेअर आहे ना हा असा प्लेन ठेवायचा आहे. मी हा काढून घेते. हे ना आधी आपण हे छान असं सेट करून घेऊया आणि मग त्याच्यावर आपल्याला ना मँगो फ्लेवर येणार आहे. गरम असतानाच आपल्याला सेट करून घ्यायचे, गार झाल्यावर ते सेट होणार नाही. ट्रेला ना आधी तूप लावून घेतलं होतं मी. तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता. आपला ना हा लेअर असा सेट झालेला आहे. आता आपण आहे ना त्याच्यावर आहे ना दुसरा लेअर तयार करूया. आता याच पॅनमध्ये ना जे आपण काढून ठेवलं होतं ना वडीचं हे मिश्रण ते घालून घेतलेलं आहे मी. हे 2 मिनिटं आपण आहे ना थोडंसं परतून घेऊया. आणि आता ह्यामध्ये ना आपल्याला पुन्हा एकदा काजू आणि जे पंपकिन सीड्स आहेत हे घालून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आहे ना जे केसरचं दूध तयार करून ठेवलं होतं ना ते घालून घ्यायचं. आता यामध्ये आपण केशर दूध घालून घेऊया. हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक ते 2 टेबलस्पून इतकं मँगो पल्प वापरायचं आहे. इथे मी 1 टेबलस्पून इतका मँगोचा पल्प वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 टेबलस्पून पण घालू शकता, पण 1 टेबलस्पून एवढ्या मिश्रणाला हा पुरेसा आहे. हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण मँगो पल्प घातलेला आहे आणि केशरचं दूध घातलेलं आहे, त्यामुळे ना थोडं हे मिश्रण आहे ना अजून थोडंसं सैल झालेलं आहे. 1-2 मिनटं आपण ह्याला परतून घेऊया आणि मग सेट करायला ठेवून देऊया. आता आहे ना तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता त्या पहिल्या लेअरवर आपल्याला हा लेअर काढून घ्यायचा आहे. आता आहे ना आपण आहे ना हा लेअर आहे ना पहिल्या लेअरवर छान असा सेट करून घ्यायचा आहे. इक्वली आपल्याला तो असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. छान अशी आपली बर्फी ही आपण स्प्रेड करून घेतलेली आहे. सारखी आपण अशी स्प्रेड करून ती घेतलेली आहे. आता ह्याला सेट करण्यासाठी ना तुम्ही ना आदल्या दिवशी जर करत असेल ना तर रात्रभर ही ना तुम्ही झाकून पण ठेवू शकता. रूम टेम्परेचर ही छान सेट होते. आणि जर तुम्हाला वेळ नसेल त्याच दिवशी जर तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी करायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ही पटकन अशी सेट करून घेऊ शकता. आता ह्याच्यावर आहे ना आपण आहे ना गार्निशिंगसाठी ना जे आपण ड्रायफ्रुट्स चॉप करून ठेवले होते ते घालून घेऊया. थोडंसं आपल्याला केशर पण घालून घ्यायचं आहे. मिठाईमध्ये ना केशर आहे ना अतिशय छान दिसतं पण, आणि चव पण आहे ना त्या मिठाईची दुप्पट अशी वाढते. असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालणार आहे. ऑप्शनल आहे पूर्णपणे. आपल्याकडे जे जे साहित्य अवेलेबल असतं ना त्यात आहे ना केलं ना तरी पण ते पदार्थाची चव काही बिघडत नाही, छानच होते, असं काही नसतं. आपण आहे ना ही झाकून आहे ना रूम टेम्परेचरला ही सेट होऊन देऊया. ही ना आपली बर्फी ना सेट झालेली आहे. रूम टेम्परेचरवर आहे ना मी ह्याला ना 4 ते 5 तास आहे ना सेट होऊन दिलेली आहे. जर तुम्हाला एवढा वेळ नसेल ना मग तुम्ही ना फ्रीजमध्ये पण आहे ना अर्धा 1 तास ठेवू शकता, लगेच सेट होते. छान अशी माउथ मेल्टिंग आणि एकदम सॉफ्ट खाव्यासारखी ही मिठाई तयार होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या रक्षाबंधनला आहे ना ही मिठाई करा आणि कशी झाली ना हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत हॅपी रक्षाबंधन.